या निमित्ताने सांगू इच्छितो की बंगालमध्ये आजही क्षमता किती आहे, तर 5 वर्षाचा गुड गव्हर्नन्स मिळाला, 5 वर्षाचा, तरी देखील बंगाल हे देशातल्या पहिल्या 5 राज्यांमध्ये येऊ शकतं. ही क्षमता बंगालची आहे. पण त्याकरता गुड गव्हर्नन्स आणावा लागेल. आणि आपल्याला माहिती आहे देशामध्ये गुड गव्हर्नन्स हे मॉडेल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तयार केलं आहे. आज आपण पाहू शकतो अतिशय मागास असलेलं आसामसारखं, त्रिपुरासारखं, बिहारसारखं राज्य आज ज्या वेगानं पुढे जात आहे, आसाम तर आता एक प्रकारे देशाच्या ग्रोथ इंजिनमध्ये आलेला आहे. देशाची सेमीकंडक्टरची भूक आता आसाम पूर्ण करताय. इतक्या देशाच्या मुख्यधारेमध्ये आसाम आलेला आहे. इथे तर सगळी इकोसिस्टीम आहे. त्यामुळे भारताचं जगातली तिसरी त्यानंतर दुसरी अर्थव्यवस्था होण्याचं जे स्वप्न आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर बंगालला पुन्हा इकॉनॉमिक ग्रोथ इंजिनमध्ये परिवर्तित करावं लागेल. आणि म्हणूनच आपल्याही सगळ्यांना माझी विनंती आहे, आपला जो इथला सगळा मराठी समाज आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बंगाल करता आणि देशाकरता ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाला तर सगळ्यांनी गेलंच पाहिजे आणि अर्थातच गेल्यानंतर परिवर्तनाकरताच मतदान केलं पाहिजे. हे मतदान देशहिताचं मतदान असणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या मराठी माणसाने आपल्या भरोशावर 100 वर्षापूर्वी इतक्या इमारती उभ्या केल्या आणि सातत्याने त्या चालवल्या, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये राष्ट्रवादी शक्तींचा साथ आमचा मराठी माणूस निश्चितपणे देईल. हा विश्वास